दिल्लीमध्ये लाल किल्ल्यापाशी बॉम्बला झालेला आहे. एक स्लो मुव्हिंग व्हेकल जात असताना त्याच्यामधून धमाका झाला. त्याने त्याच्या आजूबाजूला 6 गाड्या, 2 ई रिक्षा आणि 1 रिक्षा या सगळ्या ब्लास्ट मध्ये त्या खाक झाल्या. या सगळ्या गाड्या त्या धमाक्याच्या दायऱ्यामध्ये आल्या आणि सगळ्या फुटल्या आणि आतापर्यंत 8 ते 10 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले आहेत असा अंदाज व्यक्त होत आहे. ऑफिशियल स्टेटमेंट अजून रिलीज व्हायचे आहेत. आज आणि कालचीच गोष्ट आहे. फरीदाबाद मध्ये 3000 किलो RDX बरामद झालं होतं. 3 कट्टरपंथी विचारधारा असलेले डॉक्टर याच्यामध्ये सापडले होते. डॉक्टर लक्षात ठेवा. मागच्या महिन्यामध्येच पुण्यामध्ये अल कायदामध्ये एक सॉफ्टवेअर इंजिनियर कट्टरपंथी सापडला होता. गुजरातमध्ये सुद्धा ATSने कारवाई केली. युपी मध्ये सुद्धा ATSने कारवाई केल्या आणि जी पोलिसांना ATSला ज्या खबरी होत्या, जी रेकी झाली होती ती 3 शहरांसाठी झाली होती. महाराष्ट्रामधलं मुंबई, युपी मधलं लखनौ आणि दिल्ली या 3 शहरांसाठी रेकी झाली होती आणि त्याच्यापैकी आज आपण बघू शकतो हा आज झालेला हल्ला हा आतंकवादी हल्ला आहे असं मीडियामध्ये चर्चा चालू झालेली आहे. आणि जर हे सत्य असेल, उद्या समजेलच आपल्याला, आणि जर हे सत्य असेल, हा जर दहशतवादी हमला झाला असेल तर समजून घ्या हे लोक सक्सेसफुल झाले आहेत. याच्यामध्ये कित्येक मृत्युमुखी लोक पडलेली असतील. खरा नंबर उद्यापर्यंत आपल्याला समजेलच. माझा प्रश्न आहे सर्व हिंदू समाजाला जो झोपलेला आहे, याच वर्षी काश्मीरमध्ये आतंकवादी हमला झाला, आता दिल्लीमध्ये होतोय. आतंकवादी हमला करणारे कोण आहेत हे पण आपल्याला माहिती आहे. आता थोड्याच दिवसांनी याच्यामध्ये बीजेपी काँग्रेस चालू होईल, त्याच्यानंतर सेक्युलरिझम चालू होईल. असे वेगवेगळे नरेटिव्ह आपण टीव्ही डिबेटमध्ये बघू आणि त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर ही सुद्धा फाईल क्लोज झालेली आहे हे आपल्या निदर्शनास येईल. एका गोष्टीची जाणीव करून देऊ इच्छितो. विचार करा, पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे 300-400 वर्षापूर्वीच्या काळांमध्ये शहरं नव्हती, मोठमोठ्या बिल्डिंगी नव्हत्या, मेट्रो स्टेशन नव्हती. तेव्हा अख्ख्या भारतामध्ये होती हिंदू मंदिरं. काशी विश्वनाथ असू दे, मथुरा असू दे, श्रीकृष्ण जन्मभूमी असू दे, महादेवाची कित्येक ठिकाणी जी मंदिरं होती हेच होते सगळे पॉवर सेंटर. आणि म्हणून त्या काळामध्ये मंदिरं फोडण्यात आली. आणि आजच्या काळामध्ये दहशतवादी हमले हे कोणत्या खेडेगावामध्ये नाही होते, रिकाम्या ग्राउंडमध्ये नाही होते, तर अशा ठिकाणी होत आहेत जिथं सगळी हिंदू लोक, सगळी भारतीय लोक जमा होतात. एका 10-20 लोकांना मारून काय मिळणार आहे? 10-20 लोक कमी झाल्याने 150 करोड लोक तर मरणार नाहीयेत. मग तरी सुद्धा हे आतंकवादी हमले का, याचा विचार करा. याचं कारण आहे उरलेल्या जनतेच्या मनामध्ये दहशत निर्माण करणं. हे दहशतवादी हमले झाल्यानंतर त्यांच्या अगेन्स्ट जाण्यासाठी सगळ्यांची फाटली पाहिजे. तुमच्या मनामध्ये हा अटॅक आहे. हा लाल किल्ल्यामध्ये ते जे 10-20 लोक मारलेत ना, हा त्यांच्यावरचा अटॅक नाहीये, हा 150 करोड लोकांच्या मनावरती केलेला अटॅक आहे. हे तुम्हाला समजलं पाहिजे. यालाच म्हणतात दहशतवाद. आणि दहशतवाद का धर्म होत आहे, जरा डोळे उघडले तर तुम्हाला समजेल.